हॅलो. ताई नारायण कुठे? कुठे आहे की या वेळेस सकाळीच गेलेला आहे. बरं मला मग आता फोन आलता आमच्या इथले सरपंचाचा. हा म्हणले नारायण शंकरराव पप्पा याचा फोन आलता म्हणले काहीतरी कुठाना दिसायला झाला म्हणून म्हणलं काय कुठं झालाय? काय माहित आता नेमकं मग विचारावं लागेल ते अन्न काळे सांगितलं नाही म्हणून बर बर सरपंच तुमच्या डीपीवर. विचार ना काय झालंय तर मग मला नाही माहिती, मी रानात आलेली आहे. असं आहे का? म्हणून ते म्हणलं विचारा नारायण कुठे म्हणून विचारा म्हणते ते म्हणून म्हणलं. काय की मी इकडे रानात आहे, रात्रपासून दारू पितोय बंडू तेव. मग इथं आता मी बी आणि नाही पण आता काय झालं नेमकं अण्णाला विचारतो आधी. हो ना विचार. हो ना मग मला फोन लाव, मला रात्रपासून पितोय बघ ते. हा फपाळे हो. कोणाला मारलं काय नेमकं माहित नाही. आगीने मारलं कोणी? मग आगीच्या माणसाने फपाळला मारले जण चाकू. आगीच्या माणसाला कोणाला तरी मारले फपाळ त्याचे मोटर झाले मेले माणूस. कोण हे मेला का नार्या? नाही ना ती आहे का दुसरे कोण आडगावचं आहे का कुठले की आडगावचे मेले जण. बाबासाहेब आगे मेले जण ह्याच्या हाताने का? आता हे पोरं होते का कसे होते कोण मग आणि म्हणून ते नारायणचं नाव येले मला अण्णा म्हणलं. म्हणला हा नारायण फपाळे. काय किंवा रात्रपासून पियायला होतं म्हणून म्हणतात एक जण लेख आहे माझा भात आहे म्हणून विचार. हो नाही बेलूरच आहे. मग नेमकं काय म्हणून मर्डर केलेलं म्हणजे दोघ जण हा हे नाही नारायण नाही दुसरं काय म्हणला ते आता कोण आहे मग विचारा पण त्याचं नाव येईल जण नारायण शंकरराव फपाळचं नाव येईल मला अण्णा म्हणला. हो हो आसन गेले आसन ते. नाही हे बी नाही तुला माहित नाही का मध्ये कसं येड्यान करू लागलं तर. हो ना पण नेमकं आता ते आहे का कोण आहे एक माणूस आडगावचं झालं एखादा किती आडगावचं माणूस मेलंय ते आगीचं माणूस. बर गोष्ट म्हणजे चाकू पोटात ह्याच्यात चाकू घालून मारलाय चाकूने. बर दोघ जण माराय म्हणून मग ते नाव येईल नारायण येईल असं बरोबर. बर मग आता काय झालं नेमकं काय कोण नारायण पैसे मोबाईल आहे का? नाही त्याच्यापाशी मोबाईल नाही. मग ते दोघं नाव आलं पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले जणू ते मार नाही पण आता काय देतो पोलिसांनी दिली सोडली त्याला खलासच केलं जणू बाई आडगावच्या माणसाला. बर बर म्हणून म्हणलं मग नारायणचं कुठे काय म्हणून विचारा म्हणून. नाही ते सकाळी मी रानात आले का आता सूर्यकामली भाकर खाली की गेलाय सकाळी. असं आहे का? हो काय कुठं नाही त्याला बी काय एवढी आली एवढी काय की बाबा तू बघतोस ना कसला होता. अरे रात्री तर आम्हाला अशी साऱ्या रात झोप येऊ दिली नाही. बरोबर काय आता काय आता तिथं सूर्य काय सगळं आता काय झालं त्याच्या डोक्यात नाकात वारं शिरायला. हा त्याला आता काय झालं त्याच्या नाकात वारं शिरायला त्याला आता काय झालं सूर्य काय तिथंच आहे ना. अरे रोजच असा करतोय बंडू पण कवर सांगावा सांगत नव्हते मी तुम्हाला रोजच असलंय. म्हणून आता पिऊन त्याला करायला पाहिजे ना. रोजच असा करतोय आणि रोजच त्या पोरीला त्रास आहे ना. ती पोरगी आमच्या आधारावर राहिली नाही तर काय खरं नाही त्या पोरीचं. हो ना म्हणून आता काय झालं काय नाही काय माहिती आता काय माहितीये. ह्याला खलास करायला पाहिजे होता रे, मला ह्याला खलास करायला पाहिजे होतं. काय माहिती होतं ते. हो का ते काय माहिती आता आपल्याला पुढचं काय माहितीच नाही. मी रानात आलेली लेवलिंगला 2 ट्रॅक्टर आलेले तर. आणि मी आता तुला सुरेखाला विचारते, तिच्या भावाचा फोन आलाय म्हणून मी तिला फोन लावला होता सुरेखाला. तर ती म्हणते बाई पुन्हा तुम्हाला लावीन. हा माझ्या भावाचा फोन आहे. पुन्हा लावते मग विचारून तिला. हो विचारून लावा ती आहे का दुसरा आहे म्हणून कळतं. नाही हेच असं नारायण शंकर पप्पा म्हणल्या दुसरा कोण आहे किती आडगावाला जाणार आहे हेच आहे. किती आडगावला मागला. हॅलो माझा लावलाय का?